नमस्कार सर्व सहभागी बांधवांनो. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय या व्हिडिओला कुणीही बंद करू नये आणि हा व्हिडिओ मोठा पण होऊ शकतो. तर आज आपण जे चर्चा करणार आहोत त्यावर शेवटी जेव्हा व्हिडिओ संपेल तेव्हा तुमच्या कमेंटही असणं गरजेचं आहे. तुमचं मत काय आहे तो सुद्धा या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. तर आज आपण चर्चा करूया परमात्मा एक सेवक सत्यतेपासून दूर आणि टिमकी, वर्धमान नगर, मोहाडी, रामटेक, वाडी आणि इतर संस्थांच्या नांदात मार्गाला कोणत्या दिशेने नेत आहे. विचार करून पहा. विचार कधी केला नाही केला असाल तर विचार करून पहा. आज आपण चर्चा करू महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका छोट्याशा जागेतून एका भगवंताची प्राप्ती केली. एका छोट्याशा जागेवर छोट्याशा नगरमध्ये एका भगवंताची प्राप्ती केली आणि हळूहळू नगर, शहर, जिल्हा आणि राज्य, सुरुवात जरी नागपूर शहरातून छोट्याशा नगरातून झाली असेल पण आजच्या परिस्थितीत कितीतरी तालुके, जिल्हे आणि राज्य, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा या ठिकाणी आणि अनेक ठिकाणी बाबांचे सेवक आज आहेत. सुरुवात बाबांनी शून्यातून केली. स्वतःच्या प्रपंचाला सावरून स्वतःचं कुटुंब सुखी करून त्यांना असं वाटलं की माझ्यासारखे कितीतरी कुटुंब या संसारात दुखी आहेत आणि म्हणून त्यांनी या कृपेचा प्रसाद तुम्हा आम्हापर्यंत पाठविला. आणि जेव्हा व्याप मोठा होऊ लागला, हळूहळू सेवकांची संख्या मोठी होऊ लागली, म्हणून बाबांनी याला सांभाळण्यासाठी मंडळ बनवला आणि त्या मंडळामध्ये पदाधिकारी नेमून दिला. या मार्गाचं योग्य मार्गदर्शन व्हावा म्हणून मार्गदर्शक निवडून दिला. मार्गदर्शकांची, कार्यकर्त्यांची नेमणूक केली. ज्यावेळी मी मार्गात आलो 2004 साली, मी जेव्हा या मार्गात आलो, मी ताजा उदाहरण सांगतोय कोणत्या दिशेने नेत आहे बोललो म्हणून. मी ज्यावेळी या मार्गात आलो आणि जर मी माझ्या गावून 15 किलोमीटर अंतरावर एखाद्या शहरामध्ये किंवा एखाद्या दुकानामध्ये साहित्य घ्यायला गेलो आणि त्या ठिकाणी साहित्य खरेदी जर मी केली आणि जर माझ्याकडे 500-1000 पैसे कमी गेले, त्यावेळी मी त्या दुकानदाराला जर सांगितलं की मी बाबांच्या सेवक आहे, परमात्मा एकचा सेवक आहे, उदबत्तीवाला आहे, हनुमानजीवाला आहे, मी तुम्हाला 8 दिवसात पैसे आणून देईन, तर त्यावेळेस माझ्यावर विश्वास करून, आमच्यावर विश्वास करून दुकानदार त्यावेळेस उधारी सामान देत होता. आजची परिस्थिती काय आहे विचार करा. आज कुठे नेऊन ठेवलो आम्ही मार्गाला. आज जरी आम्ही आपल्या गावच्याच दुकानात जरी गेलो आणि परमात्मा एकच्या सेवकच्याही दुकानात जरी गेलो तर आमची किंमत उरलेली नाही. 15 किलोमीटर सोडा, 5 किलोमीटरवर आज आमची शब्दाची काही किंमत उरलेली नाही. या ठिकाणी आम्ही या मार्गाला नेलो. त्यावेळेस ज्यावेळेस मी मार्गात आलो तर त्यावेळी जेव्हा लग्न करायची वेळ येत होती तर जरी जागा कमी असेल तरी चालेल, जरी 4 पैसे कमवता 3 पैसे कमवत असेल तरी मुलगा चालेल, पण मार्गाचा आहे, परमात्मा एकचा सेवक आहे, मानव धर्माचा सेवक आहे, बाबाचा सेवक आहे, उदबत्तीवाला आहे, हनुमानजीवाला आहे, म्हणून वडील म्हणजे आपली मुलगी देत होता सेवकाच्या मुलाला. आज थोडी उलट परिस्थिती आलेली आहे. आज आमच्या वागणुकीमुळे असे कितीतरी लोक आहेत का आज मार्गावाल्याच्या घरी मुलगी द्यायला मागं पुढं बघत आहेत. तुम्ही कोणताच व्यवहार पकडा, जर त्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही मार्गात आलो
त्या काळात अगर परमात्मा एक सेवक म्हणता बरोबर असं वाटत होतं, सेवकाच्या घरी गेल्यावर आपल्या कुटुंबासारखा वाटत होतं, भावासारखा वाटत होता. पण आज काही कुटुंबासारखा वाटत नाही. मी ज्यावेळेस लग्न केलं, मी या मार्गात आलो त्यावेळेस म्हणत होतो की जर माझा कुटुंब नाही आला तरी चालेल, पण माझा सेवक परिवार जर माझा लग्नाच्या वेळेस उपस्थित राहील. त्या काळात आजच्या काळात हे दिवस उरले राहिले नाही. या ठिकाणी आम्ही या मार्गाला नेऊन ठेवलो. आज ज्यावेळेस आम्ही मार्गात आलो त्यावेळेस जो सेवकांचा एकोपा होता, प्रेमभाव होता, आज दिसून येत नाही. काय करत आहोत आम्ही? काय करत आहोत? या मंडळ, टिमकी, वर्धमान नगर संस्था याच्या नांदामध्ये आम्ही काय करून ठेवलोय? तर एका गावामध्ये मार्गाच्या बाहेरील जे अनेक वाले म्हणतो मार्गाच्या बाहेरील आमचे बंधू आहेत, त्यांना आम्ही आपल्या घरातल्या फागोडा धावतोय. एका गावामध्ये 3-3, 4-4, 5-5 बैठका करत आहोत. काही आहे? काही समजतोय की आम्ही काय करत आहोत? एक बैठकीचे 5-5 बैठक करून ठेवलोय आम्ही. संस्था, मंडळ, टिमकी, अमका ढमका मोहाणी या तोच्या चक्करमध्ये आम्ही आपल्या गावात जे आमची होती बनली, आणि ती कुणापासून बनली होती तर महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या नावाखाली, महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या शिकवणीखाली जो आमची बनली होती. तर एका गावात 4-4, 5-5, 3-3 गट करून आज ते आम्ही खाली पडलो. फक्त विचार करण्याची गरज आहे. मी जो बोलत आहो हा असत्य आहे की सत्य आहे, विचार करण्याची गरज आहे. सोडा हो मंडळ, टिमकी, नागपूर, महाडी, वाडी या संस्थेच्या चक्रामध्ये सोडा. एकाच संस्थेचे एकाच मंडळाचे असून सुद्धा एका गावामध्ये 2-2 बैठका करून ठेवलाय आम्ही. याला दोषी कोण? एक मंडळ बनवला, एक मार्ग, एक मंडळ, एक मार्ग, एक विनंती, एक प्रार्थना, एकच शिकवण, सर्व एकच. तर मग हे काय आहेत आमचे? टिमकी, वर्धमान नगर, मोहाडी, रामटेक, वाडी, संस्था, अमका ढमका तुमका करून ठेवलोय आम्ही. काय करून ठेवलोय? कुठं नेऊन ठेवलोय? महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या मार्गाला आणि शिकवणीला. हे आम्हाला विचार करायची गरज आहे. विचार करू. आज बहुत मोठी घडी आज आमच्यावर आली, तरी आम्ही या संस्था, मंडळ, अमका ढमकाच्या चक्करमध्ये आम्ही व्यस्त आहोत. आम्हाला सत्यतेसोबत काही घेणं देणं नाही. आम्हाला मार्गदर्शन करतात ना मान्यवर लोक, ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, सर्व संस्था असेल नाही, मंडळाचे पदाधिकारी असतील नाही, मार्गदर्शक साहेब असतील नाही, कार्यकर्ता जे असतील, आम्हाला म्हणतात ना बाबानं सांगितलं, बाबानं सांगितलं. बाबानं हेच सांगितलं का? एक मंडळ होता, त्याच्यातून दुसऱ्याला नाराज कराल, तिसऱ्याला नाराज कराल, चौथ्याला नाराज कराल, मग तो आपला संस्था बनवेल, तो आपला मंडळ बनवेल. मग ज्या ठिकाणी जेवढे दोषी संस्था बनवणेवाले आहेत तेवढे दोषी आम्ही बी आहोत. मंडळही त्याच्यात दोषी आहे आणि संस्थाही दोषी आहे. जेव्हा आम्ही सांगतो की बाबाने हे केलं, बाबाने असं केलं, बाबाने तसं केलं, बाबाने असं करायला सांगितलं नाही, बाबा सांगून गेले. मग बाबा सांगून गेले का? एका मंडळची एवढे संस्था करावं आणि एवढे मंडळ करावं म्हणून बाबा सांगून गेले? विचार करा. आणि याच नादामध्ये, याच चक्करमध्ये आज आपल्या मार्गावर आपत्ती आलेली आहे. पण मार्ग कुठं जाणार नाही, सेवक फसणार याच्या मार्गाला आज येणार नाही. कारण की मार्ग हा सत्यतेचा आहे, सत्य मर्यादा प्रेमाचा आहे. मार्गाला कुठेही आज येणार नाही. पण हे बाबांनी सांगितलं का आम्हाला? आम्ही कशासाठी करतो? कुणासाठी करतो? काय करतोय? असा करून काय मिळणार? कुठं जाईल आमचा मार्ग? सेवक, येणारा सेवक काय शिकेल? कुणाला पाहून येतो मार्गात? मंडळ, संस्था यांना पाहून येतो की महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या शिकवणीला पाहून सेवक जोडलेला आहे या मार्गात? कुणाला पाहून जोडलेला आहे? मंडळ, संस्था यांच्या नावाने आराम होतोय की महानत्यागी बाबा जुमदेवजींनी जी भगवत कृपा प्राप्त केलेली या बाबा हनुमानजी नावाने आराम होतोय? याची गरज आहे, हा समजण्याची गरज आहे. आम्ही जो एकामेकावर टीका टिप्पणी करतोय मंचाच्या माध्यमातून, आम्ही आपल्या सेवकावर जो एकामेकावर टीका टिप्पणी करतोय, त्यावेळेस आम्ही विसरतो की या ठिकाणी सेवकच नाही तर याला ऐकणारे भरपूर बाहेरवाले आहेत.
आणि ज्या ठिकाणी मी मार्गदर्शन करतो, आम्हाला आठवण करायची गरज आहे की ज्या ठिकाणी मी मार्गदर्शन करतो त्या ठिकाणी आम्ही काय म्हणतो, भगवत कृपा खडी है हम सब मिलकर बाबा को प्रणाम करे. मग त्या ठिकाणी भगवत कृपा उभी आहे आणि उभी असतानाच जर आम्ही याच्या त्याच्या वाईट किंवा याच्या त्याच्यावर टीका टिप्पणी करत असेल तर ती भगवत कृपा किती आमच्या जवळ राहील, किती आमचा साथ देईल, हाही गरज आहे, विचार करण्याची गरज आहे. आज जागण्याची गरज आहे, आज एकोप्याने राहण्याची गरज आहे. जरी आमचे सेवक 5 राज्यात 7 राज्यात असतील, 20 ते 25 जिल्ह्यात असतील, तरी पण आपण बाबांचे सेवक आहोत. आपल्याला जागण्याची गरज आहे. आपल्या पासून लोक जो आहेत ना, जितका प्रेम आपल्या मार्गावर दाखवत होते, आज फक्त मतलब पुरता दाखवत आहेत, पण अंदरून आपण सेवकांचा विरोध आहे. आपल्या सेवकांचा विरोध आहे. सेवक बांधवांनो, जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही चिंतन म्हणून करून बघा. आपल्या गावात, आपल्या परिसरात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात, आपल्या देशात फक्त चिंतन म्हणून करून बघा की काय सुरू आहे आपल्याविषयी. मार्गाला दोष देण्यासाठी भाग जर पाडत असेल तर आम्ही आमची वागणूक, याच्यात मी पण आहे, यात मी आहे, माझ्या गावातील सेवक आहेत, माझ्या परिसरातील सेवक आहेत. या ठिकाणी जितके दोषी आम्ही आहोत तितकेच दोषी आमचे मार्गदर्शक मंडळी आहेत, कार्यकर्ता मंडळी आहेत, तितकेच दोषी संस्थाचे पदाधिकारी आहेत आणि मंडळाचेही पदाधिकारी आहेत. सर्व आम्ही दोषी आहोत, कबूल करावं लागेल. कारण की आम्ही जो करत आहोत, आम्ही महान त्यागी बाबा जुमदेवजीचे भाव कोणते होते, विचार कोणते होते, ते विचार विसरलो आणि आम्ही आपलं बघत आहोत, आम्ही आपल्यासाठी बघत आहोत. मानव धर्म ही जी ईश्वर सेवा अनेक थोर संतांनी सांगितलं आहे. मग मानव सेवा ही जी ईश्वर सेवा करत आहोत का, याचा विचारही करण्याचा गरज आहे. बहुत विचार करण्याची गरज आहे. आणि आम्हाला गरज आहे आता सर्वांना एकोप्याने राहण्याची, न की आपल्या घरच्या गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या. एका घरचे 3-3, 4-4 घर करून ठेवलोय, 5-5 घर करून ठेवलो आहे. यात आम्ही सर्वात मोठे दोषी आहोत. मला काय आहे, मी गायन करणारा माणूस, चांगला गोड बोलून, चांगले मिठी बोलून, रिश्ते बनवून मी मला कार्यक्रमच करायला पाहिजे. पण मला भीती नाही की मला कार्यक्रम द्याल की नाही द्याल. याच्यासोबत मला त्याच्यासोबत काय नाही, जितका देण्यावाला आहे माझा परमेश्वर आहे. मी गोड बोलून, कमिशन देऊन किंवा काही टॅक्स पावत्या फाडून मी कार्यक्रमाच्या लालचचा नाही. मला जो देणार आहे माझा परमेश्वर आहे, माझा भगवंत आहे, माझा बाबा आहे. मला जितकं द्यायचं तितकंच कार्यक्रम देईल. पण गोड बोलून, मिठा बोलून, गोड नाते बनवून कार्यक्रम करून काय करणार? पैसे कमवून घेऊन जाणार? अहो, तुमच्याकडे पैसे आहेत तेही तरी कुठं घेऊन जा. साधा माथ्यावरचा 1 रुपया आपल्या सोबत घेऊन जाणार नाही आहोत. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजी ज्या विचाराचे होते, जे विचार महान त्यागी बाबा जुमदेवजीने आम्हाला सांगितलं, तुम्हाला सांगितलं, त्या विचारांना आम्हाला चालायची गरज आहे. आज आम्हाला एकरूपतेने राहायची गरज आहे. आणि बाबांची शिकवण जो आहे तिला आपल्या जीवनात, आपल्या परिसरात, आपल्या कुटुंबात, आपल्या सेवक परिवारामध्ये त्याला पालन करण्याची गरज आहे. सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण ठेवण्याची गरज आहे. आणि जोपर्यंत जे दिवस त्या काळात होते ना, ते दिवस परत आणण्यासाठी आम्हाला भरपूर लागेल. ते वापस जर तुम्हाला ते दिवस परमात्मा एक सेवक नाव म्हणता बरोबर जो आपुलकी होती, जो विश्वास होता, त्याला जर कायम ठेवायचा आहे तर आम्हाला हे आपसी मतभेद मिटवून आम्हाला एकोप्यानं राहायची गरज आहे. आणि माझं खरंच बोलणं आवडलं असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि सुटलेल्या ज्या गोष्टी आहेत ते पुन्हा परत घेऊन येणार. याच्यात माझा काही फायदा नाही. पण माझ्या या मानव धर्म परमात्मा एक म्हणते की बाबा जुमदेवजीचा जो मार्ग आहे याचा फायदा आहे आणि याच्या माध्यमातून सर्व सेवक बांधवांचा फायदा आहे. म्हणून जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, याला शेअर करायलाही विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सर्वांना माझा नमस्कार.